स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या दिव्य रेकी शक्तीच्या यात्रेचा आज 10वा दिवस. 10 दिवसात मॅजिक नाही करू शकत, पण तुम्ही आपापल्या परीने सकारात्मक ऊर्जा निश्चितच अनुभव केलाय. कारण शेतीचं पीक यायला देखील 90 दिवस लागतात. 3 ते 4 महिन्याचा कालावधी जायला लागतो आणि सातत्याने त्या गोष्टींवर काम करायचं असतं. मी या 10 दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेची बीज पेरणी केलेली आहे. 21 दिवस अफर्मेशन आणि सकारात्मक ऊर्जांच्या कनेक्टिव्हिटीनी तुम्ही या ऊर्जातनं आपल्या जीवनामध्ये निश्चितच ती पॉझिटिव्हिटी मल्टिपल करू शकणार आहे. त्या आनंदाचं मल्टिप्लिकेशन करू शकणार आहे. सो ही एक यात्रा आहे आपल्या जीवनाला अंधारातनं प्रकाशाकडे नेण्यासाठी. ही एक यात्रा आहे जीवनाला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी. जो अनुभव मी स्वतः रेकीतनं घेतला, त्या अनुभवातनं एवढं सांगते की हे रेकी ऊर्जेला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार. आणि हा विश्वास का आला? आणि तुम्ही प्रत्येक बऱ्याच लोक ट्रेनरचे जेव्हा तुम्ही अटेंड करता, तर पहिल्याच दिवशी ते त्यांच्याबद्दल मला हा अनुभव आहे, मला तो अनुभव आहे, मी असं केलं, मी तसं केलं, अशी माहिती देतात. आज आपल्या क्लासचा शेवटचा दिवस आहे, पण बऱ्याच लोकांना हेही माहिती नसेल मी कुठून आहे. बरोबर आहे. तर तुमच्या परवानगीने ते 5 मिनिटात मी माझी माहिती यासाठी देऊ इच्छिते की जेणेकरून तुम्ही पुढच्या प्रवासाला जे लोक येतील त्यांना आपण कुठल्या व्यक्तीसोबत काम करणार आहे हे माहिती आहे. सो परमिशन देताय 5 मिनिटं मी माझ्याबद्दल सांगायला? ओके, थँक्यू. सो मी डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर. आय एम फ्रॉम अमरावती. तुमच्या म्हणजे पुण्या मुंबईच्या दृष्टीने अमरावती एक छोटं शहर आहे. गाव पण म्हटलं तरी चालेल. पण जेव्हा मी रेकीशी कशी जोडली, ही यात्रा इथून इथपर्यंत कशी गेली, त्याचं थोडक्यात सांगते. रेकी ह्या शब्दाचा माझं ओळख झाली ती मी जेव्हा BA सेकंड इयरला होती. 1999 मध्ये 99 मध्ये मला रेकीचं माहिती झालं. आणि तेव्हा मी आणि माझी मैत्रीण दोघी जेव्हा एका मॅडमला भेटायला गेलो, पेपरमध्ये अशी न्यूज पाहिली होती, रेकी शिका आणि आपल्या जीवनाला आनंदाने बदला. त्या एका वाक्याने आम्ही कॉलेजच्या 2 मुली त्या मॅडम पर्यंत पोहोचलो. तेव्हा रेकी सर्वसाधारणच्या आवाक्यात नव्हती, खूप जास्ती फी असायची. अगदी 10-10, 15-15 हजार. जिथे आई वडील आपल्या एज्युकेशनसाठी पैसे देणार नाही, तिथे या सगळ्या गोष्टींना पैसे देणं पॉसिबल नव्हतं. आणि ती गोष्ट तिथेच राहून गेली, कारण त्या मॅडमनी सांगितलेली फी आमच्या बसची नव्हती. पण कदाचित रेकी माझ्या जीवनात येणार असेल म्हणून माझ्या जीवनात असंख्य अडचणी आल्या. लग्नानंतर हसबंडचा 3 वर्ष पगार बंद होता. 4 लोकांची जबाबदारी होती. आणि बिफोर मॅरेज सुद्धा गरिबी एवढी होती की जन्माची वेळ माहिती नाही, कारण घरात घड्याळ नव्हतं. घरी झालेला जन्म आहे, घड्याळ नव्हती घरी, तर वेळ नाही माहित. लग्नानंतर 3 वर्ष पगार बंद होता. आणि त्याच याच्यात आमच्या शहरामध्ये त्यावेळेसचे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल, जे माझे रेकीचे पहिले गुरु, त्यांच्या वाईफ सविता अग्रवाल, ज्यांच्यामुळे रेकी माझ्या आयुष्यात आली. आमच्या शहरातले मिलिंद पात्रे म्हणून एक सर होते, जे आता पुण्याला शिफ्ट झालेले आहेत. ते एक इन्स्टिट्यूट चालवायचे. त्यांनी तो प्रोग्राम ऑर्गनाईज केला. आणि तेव्हा रेकी लेवल 1ची फी 2,000 होती, कारण ग्रुप सेशन होतं. इथून 15-16 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे ती. आणि त्या सरांनी जेव्हा हे सेशन ऑर्गनाईज केलं, तर त्याची 2,000 फी पण माझ्याकडे नव्हती. माझं आज अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलिंगवर पुस्तक आहे. त्या पुस्तकात मी माझ्या मैत्रिणीचा उल्लेख केलेला आहे. तिने माझ्या एका मैत्रिणीने ती 2,000 फी भरली आणि तिला मी 500-500 कितीतरी महिन्यात ते परत केले. पण मी आयुष्यभर तिची ऋणी आहे की तिने जर माझी फी भरली नसती, तर मी कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नसते. आणि लिटरली मी ट्रेनर बनण्यासाठी कधीच रेकी शिकले नाही.
की मला एकच होतं की माझ्या कुटुंबाला आनंदी करायचंय. आपण इथे उपस्थित प्रत्येक जण कोणी फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये असेल, कोणी नातेसंबंधांच्या प्रॉब्लेम मध्ये असेल, कोणी शारीरिक आजाराच्या प्रॉब्लेम मध्ये असेल. माझ्या जीवनात त्या तिन्ही प्रॉब्लेम होत्या. तब्येतीचे प्रॉब्लेम घरात होते, फायनान्शियल अडचणी भयानक होत्या आणि रिलेशनशिप पण थोडं डिस्टर्ब होतं. या सगळ्या याच्यातनं मार्ग काढण्यासाठी कदाचित रेकीमध्ये मी सुरुवातीला प्रॅक्टिस केली नाही, पण मग मी प्रॅक्टिस सुरू केली. पण नंतर सेकंड आणि थर्ड लेवल करण्यासाठी आता सारखं ऑनलाईन वर शोधलं तरी 4,000 टीचर भेटतील महाराष्ट्रातच. तेव्हा तो असा काळ नव्हता ऑफलाईन साठी टीचर शोधणं. आणि मग एका मॅडमकडे मी शोध लावला आणि सेकंड लेवल थर्ड लेवल केली. अगदी 2-2 तासात क्लास झाला. आणि जेव्हा मी त्यांना ग्रँड मास्टरची विचारणा केली की बाबा मला ट्रेनर बनायचं आहे, शी वॉज जस्ट लाफिंग ऑन मी. खायची गोष्ट नाहीये, 45,000 फी आहे म्हणे. कारण 2,000-2,500 ज्यांच्यासाठी कठीण होते. पण एका मॅडमनी एक दिवस अशी अडचण आली की माझ्या मैत्रिणीने, माझ्या ज्या ग्रँड मास्टर ज्यांच्याकडनं मी शिकले, त्या ऑफलाईन सेशन घ्यायच्या आधी आता त्या क्लास घेत नाही. तर त्या मॅडमनी, संगीता मॅडमनी मला परवानगी दिली. तेव्हाही 2.5 तासाचा क्लास संपला. पण त्यांची मला दिलेली देणगी खूप मोठी होती, कारण त्या 2.5 तासात त्यांनी मला शक्तिपात देण्याची कला आणि शक्तिपात माझा करून दिला, या दोन उपकार त्यांनी माझ्यावर केले. अत्यंत माफक फी दिली आणि त्याच्यानंतर मी ऑफलाईन सेशन चालू केले. पण कोरोना काळामध्ये सगळंच बंद झालं. माझं मुख्य काम होतं ट्युशन्स घेणं, कारण त्यावेळेस माझं एम ए बी एड झालेलं होतं आणि मी ट्युशन्स घेत होते. पण असं म्हणतात ना, आयुष्यात काहीतरी संघर्ष यायचा, तो ट्युशन्स बंद. आयुष्यात जो हस्बंडला थोडासा सपोर्ट करत होती ट्युशनच्या माध्यमातून, तो झिरोवर आला आणि परत काय करायचा हा प्रश्न पडला. तर त्याच्यात माझ्या आयुष्यात येणारे एक असे गुरु की ज्यांनी 2,000 रुपयात ऑनलाईन क्लास कसा उभा करायचा ते शिकवलं. आज ते मार्केटमध्ये नाही, पण खरंच त्या सरांनी अनेको लोकांना म्हणजे त्यावेळेस तर शेकडो लोक त्यांच्याकडून तयार झाले अत्यंत माफक फी मध्ये. आणि जर माझ्या आयुष्यात असे कमी फी मध्ये मला मदत करणारे लोक नसते आले, तर कदाचित मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नसते. आणि त्यांच्याच उपकारांची परतफेड आणि रेकीनी जे मला भरभरून दिलं, म्हणजे आज जे आपण स्वप्नातलं जीवन जगते असं मला वाटतं, तर ते फक्त आणि फक्त रेकीमुळे. आणि मी त्या सरांसाठी किंवा त्या मॅडमसाठी काही करू शकत नाही. पण तुमच्या मार्फत निरंतर या 10 दिवसांचे सेशन मी गेले 4 वर्ष झाले. ऑनलाईन मध्ये मला 7 वर्ष झाले. पण फ्री सेशन मी गेल्या 4 वर्षापासून कंटिन्यू घेते, 2023 च्या पासून, आधीपासून. पण तेव्हापासून विचार करा की हा प्रवाह निरंतर चालू आहे. या फील्डमध्ये अनेक टीचर आले गेले, पण मागता मागता थकाल, देता देता थकणार नाही, त्याचा अनुभव सांगते. प्रत्येकालाच वाटतं ना सुरुवातीला आपल्याकडे पैसा असावा. आणि माझं स्वप्न होतं की मुलीचं सासरही नसतं, माहेरही नसतं, मुलीचं स्वतःच एक घर असायला पाहिजे. आणि रेकीतनं माझं ते स्वप्न पूर्ण झालं, स्वतःचं घर. मी माझ्या हस्बंडला, म्हणजे फायनान्शियल कंडिशन खूप वर्स्ट होती. म्हणजे आम्ही अमरावतीमधले एकही सेकंड हँडचं शोरूम सोडलं नाही जिथे आम्ही गाडी पाहायला गेलो नसेल. आणि दिलेलं अफर्मेशन आज नवीन गाडी आहे. फक्त पैसाच नाही, नातेसंबंधांमध्ये जो रिस्पेक्ट पाहिजे होता, घरचेच नाते नाही, आपल्या आजूबाजूचे नाते. तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा आर्थिक अडचणीत असतो ना, लोक रिस्पेक्ट देत नाही. पण जशी माझी प्रगती झाली, लोकांचा जो रिस्पेक्ट असतो तो पण वाढला. आणि आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या, त्या सुद्धा रेकीतनं खूप सुधारल्या. त्याचं उदाहरण सांगते की एक भयानक ऍक्सिडेंट आमच्याच घरासमोर माझ्या हस्बंडचा झाला होता. अक्षरशः गाडीत फोर व्हीलर होती आमची जुनी, 2 लाखाची पहिली घेतलेली, ती भयानक डॅमेज झाली. गाडी बघून कोणी, मला आता तो प्रसंग आठवायला आणि एक्सप्लेन करायला नाही आवडत म्हणून मी अत्यंत शॉर्टमध्ये, पण त्याच्यातनं सुखरूप माझे हस्बंड फक्त रेकीमुळे बचावले. माझा मुलगा 9th मध्ये असताना भयानक डिप्रेशन आणि एन्झायटीच्या प्रॉब्लेम मध्ये गेला, 6 महिने शाळेत गेला नाही. जर माझ्या जीवनात रेकी नसती तर अजून प्रॉब्लेम झाला असता. तोच मुलगा 10वी पास झाल्यानंतर 10वी मध्ये 90% घेऊन पास झाला. माझ्याकडे ऍपल, प्रत्येक सर्वसाधारण लोकांचं स्वप्न असतं, लोक ईएमआय वर पण घेतात. म्हणजे भारतात ईएमआय वर घेण्याची खूप पद्धत आहे, ऍपल पाहिजे म्हणून. मला ऍपलचा लॅपटॉप घ्यायचा होता. मी माझ्या जुन्या लॅपटॉपला ऍपलचं स्टिकर लावलं होतं
आणि जेव्हा मी चालू केलं माझ्याकडे सिस्टम नव्हती, जुना 5,000चा लॅपटॉप, कम्प्युटर दुरुस्त केला होता घरचा आणि त्याच्यावर मी काम चालू केलं होतं. कॅमेरा नव्हता, पहिला कॅमेरा 800 रुपयाचा झेब्रॉनिक्सचा घेतलेला होता. आज टचवूड मॅकबुकवर क्लास घेत आहे आणि हातात लेटेस्ट जो आयफोन आहे 17 Pro Max तो माझ्याकडे सध्या आहे. पण हे पैसा कमवला म्हणून मी सांगत नाहीये. आपल्याकडे येणारा एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं, याच्यात मी नाते जोडले. आज मी कुठल्याही शहरात जाते ना, भेटायला येणाऱ्यांची गर्दी जी वाढते ना, ती आयुष्यात डोळ्यातनं पाणी आणणारी असते. सेलिब्रिटीपेक्षा कमी वाटत नाही स्वतःला. आता नुकताच एका नाशिकला वर्षा उसगावकरच्या हातून माझा सत्कार झाला. आपल्या स्टुडंटनी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावरही गर्दी केली आणि मला वापस तिच्या ट्रेनमध्ये बसताना हॉटेल ज्या रिसॉर्टमध्ये तो प्रोग्राम होता तिथे सुद्धा स्टुडंट भेटायला आले. हे फक्त रेकीनी देऊ शकते. आणि या प्रवासात आज वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स इंग्लंड यांच्या तर्फे माझा दिल्लीच्या भारत मंडपमध्ये आता सत्कार झाला डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर इंग्लिश न्यूज या मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा फोटो आहे. त्याचा प्री लॉन्चिंग झालेला आहे. 4 एप्रिलला इंदोरला तो प्रोग्राम आहे आणि त्याच्या आतमध्ये माझी पूर्ण बायोग्राफी दिलेली आहे. आरोग्य रत्न अवॉर्ड असो, रेकी रत्न अवॉर्ड असो, रेकी प्राईम मास्टर अवॉर्ड असो, मेडिसिन आपला महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड असो, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव असो, किंवा अमेरिकेची ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी आहे त्यांनी सुद्धा मला ऑनररी डॉक्टरेट दिलेलं आहे. आज माझं सायकोथेरपीमध्ये PhD झालेलं आहे. नॅचरोपॅथी डॉक्टर आहे, सुजोक थेरपिस्ट आहे. NLPचं इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचं कोच प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन माझं झालेलं आहे. आय एम अ सर्टिफाईड हेल्थ कोच. त्याच्यात अजून एक खूप सारे कोर्स आहे. टॅरोट कार्ड रीडर आहे, लामाफेरा हिलर आहे. सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं, मला जर कोणी विचारलं की तुम्ही नेमकं काय करता, मी फक्त लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल निर्माण करण्याचं काम करते. आणि ते स्माईल फक्त दाखवण्यासाठी नाही, प्लास्टिक स्माईल नाही. जेव्हा एखादा व्यक्ती इनर स्माईलनी आनंदी होतो तेव्हा तो स्वतःही आनंदी राहतो, लोकांच्या जीवनालाही आनंद निर्माण करतो. तोच आनंद मल्टिपल देण्याचं काम मी करत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हे फ्री बॅचेस चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त मी माझ्या अर्निंग करून मी माझं भलं करत नाही. मी अनेको विद्यार्थ्यांना मदत करते, अनेको अनाथालयांना मदत करते. आजच माझ्याकडे 225 डझन पुस्तकं, नोटबुक, 225 डझन, 225 संख्या नाही, माझ्या घरी ठेवायला जागा नाहीये सध्या. 225 डझन नोटबुक मी प्रिंट केलेले आहेत गरजू विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी. त्याच्यासोबत एक नवनीतची कंपास पेटी, असं साहित्य मी गरजू जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे. त्यासोबतच मला कुणीही फोन केला की मॅडम एखाद्या विद्यार्थीला सायकलची गरज आहे, एखाद्याला फीची गरज आहे, मी विचारतही नाही आणि याचं आम्ही कुठल्याही सोशल मीडियावर टाकत नाही. लोक एक बिस्किटचा पुडा टाकतात तरी त्याचा व्हिडिओ असतो. पण हे सगळं तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासातनं मी करू शकते. कारण एक काळ, आणि एवढंच नाही तर आनंद याचा मी काही करू शकते याचा नाही, माझ्या माध्यमातनं आज अनेको विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतःच्या जीवनाला मदत करून आज इतरांच्या जीवनामध्ये कल्याण निर्माण करण्याचा. आता माझ्या स्क्रीनवर मला संपदा मॅडम दिसतच आहे, तर माझ्याशी जोडल्यानंतर त्यांच्या जीवनात जो बदल झालाय, मॅडम कदाचित तुम्ही आधी शेअर केलं असेल, पण आज तुम्ही आहात उपस्थित म्हणून नक्की शेअर करा की काय बदल होतो जेव्हा आपण या रेकी ऊर्जांची जोडतो. अनम्यूट करा संपदा मॅडम. हॅलो मॅम, माझे आताच डोळे भरले मॅम. कारण तुम्हाला जसं ऐकतं तसं तेच की बाबा इतक्या लाईफ मध्ये इतके चेंजेस झालेत ना, की आज रिस्पेक्ट तर आहेच आहे. कारण जे आपल्याला किंमत पण देत नाही त्या स्वतःहून फोन करतात. नातेसंबंध आपण जेव्हा साधना करतो तेव्हा हजबंडचे सुद्धा नातेसंबंध चांगले झालेत माझ्या लाईफमध्ये, की त्याचे रिलेशन हील झालेत काही न करता. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण माध्यम जे बनतो युनिव्हर्सचं, जे तुम्ही म्हणता की युनिव्हर्स कडनं जी शक्ती येते, त्याच्यातनं माझ्या नवऱ्याचे ऑफिसमध्ये खूप छान प्रगती झाली. जे मला त्याला अपेक्षित होतं यश, कष्ट करून पण मिळत नाही. जेव्हा जेव्हा आपण रेकीच्या माध्यमातून करतो त्याला यश भेटलं. मुलाचं शिक्षण छान चाललंय. मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मुलगा थोडासा परत हे व्हायला लागलाय, तुम्ही म्हटलं सेशन दे, हे दे, त्याच्याने परत तो व्यवस्थित. म्हणजे जे आपण म्हणतो ना, आपण ऐकतो बोलतो, जे आपले व्हायब्रेशन होतात ना, घरात ते व्हायब्रेशन येतात मॅम. आपण नाही म्हणतो ना, माझा मुलगा स्वतः सांगतो असं नाही बोलायचं, तू चांगलं बोल, मग मी तसाच होईल. म्हणजे हे एवढ्याशा 8 वर्षाच्या मुलाला सुद्धा कळतं. म्हणजे हे चेंजेस असं वाटतं की आपण योग्य मार्गात आहोत.
आणि फायनान्शियल म्हणा तर मॅम स्वतःची ओळख जी असते ना, मला स्वतःची ओळख दिली मॅम तुम्ही. कारण मी जॉब करून घरी बसले होते. नंतर प्रेग्नन्सी नंतर काही हे नाही, आपलं काही अस्तित्व नाही हे आपल्याला वाटतं. कॉन्फिडन्स नव्हता माझ्याकडे कसलाच. पण जेव्हापासून 3 वर्ष झाले तुमच्याशी जुळले आहे, तेव्हापासून स्वतःची ओळख आहे, प्लेस आहे, स्वतःची जागा आहे. माझ्या हस्बंडनी माझ्यासाठी नवीन प्लेस पण आता घरामध्ये कोपरा आपण जसा तुम्ही म्हटलं ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून तो कोपरा तयार करण्यासाठी गेली की हा बाबा चल तू कर, तू काहीतरी करते. आणि म्हणतात मला काय आता टेन्शन नाही, तुझ्याकडनंच पैसे घ्यायला लागतात मला. असं चाललंय सध्या. म्हणजे खूप त्यांची लिस्ट आता ते देतात मला. आज हे पाहिजे, ते पाहिजे. मॅम कधीच म्हणजे इतक्या दिवसात आपण म्हणतो ना फिरणं, आपण म्हणतो फिरणं, आर्थिक कुठेही असलं तरी आर्थिक येतच. फिरायचं किंवा काय म्हणायचं. मध्ये मी कोकणात गेले होते मॅम. पूर्ण खर्च मी केला मॅम. खूप आनंदाने केला आणि सगळ्या ट्रिपचा खर्च. आणि हा म्हणजे खूप मोठा आनंद आहे मॅम माझ्यासाठी. छोटे छोटे आहेत पण खूप मोठे आहेत. खूप आणि जसं आपण अवॉर्डचं म्हणतो हे म्हणतो तर ते भेटल्यापासून इतर लोक म्हणजे जे नातेवाईक म्हणतो किंवा काय जे की हे काय करतात घरात बसून, काय चाललेलं असतं, घरात तर असतात. पण जेव्हा हे बघतात ना स्क्रीनवरती की बाबा असं हा काहीतरी केलंय बाबा तू, मग ही जी आहे ना मॅम ती खूप मोठी व्हॅल्यू आहे. आणि हे तुमच्यामुळे भेटले आम्हाला लाईफमध्ये. थँक्यू. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही म्हणता देव नाही पण आमच्यासाठी देवासाठी देवापेक्षा कमी नाहीये मॅम तुम्ही. मी फक्त कारण आमची लाईफ चेंज केली मॅम तुम्ही. खरंच मॅम. ऑल म्हणून म्हणलं की मला तुम्हाला भेटायचंय. नक्की नक्की भेटू आपण. थँक्यू. येस मॅम. थँक्यू मॅम. आता मॅडमनी म्हटलं ना 8 वर्षाच्या मुलाचे संस्कार देखील चेंज होतात. आता मागे मला एक फोन आला, अननोन नंबर होता, मी उचलला सकाळी आणि एक लेडीज बोलल्या म्हणे माझ्या मुलाला तुमच्याशी बोलायचं आहे. आता अननोन नंबर होता आणि त्या दिवशी नेमका वेळ होता म्हणून मी फोन त्या म्हटलं ठीक आहे द्या. तो छोटासा मुलगा होता 7-8 वर्षाचा आणि त्यांनी म्हटलं की मॅडम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मी म्हटलं नंबर ओळखीचा नाही थँक्यू. म्हणे माझी आई तुमच्या रेकी लेवल 1च्या क्लासला आहे, तुम्ही जे सध्या क्लास घेत, छोटासा मुलगा त्यांनी बोलला. आणि जेव्हा तर तुमचा माझी क्लास करत आहे ना, आई राग राग करणं विसरली म्हणे. आई मला खूप लाड करते आणि त्याच्यासाठी तुमचं थँक्यू म्हणे. हे किती मोठं गिफ्ट आहे की आपल्या घरामध्ये जर रोज रेकीचे 5 तत्व वापरले गेले आणि तुमच्या घरातल्या मुलांना, नाहीतर आज अशा केसेस असतात की मध्यंतरी माझ्याकडे एक अशी केस आली की त्या मुलांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं होतं. दोघंही क्लास 1 अधिकारी होते आई वडील आणि मुलांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं होतं एक मोठ्या वस्तूच्या डिमांडसाठी. समाजामध्ये असं घडत असताना जर आपल्या घरात रेकीचं पॉझिटिव्ह वातावरण झालं तर किती लोकांच्या जीवनामध्ये फरक पडतो. हा तर मॅडमनी सांगितलं आर्थिक दृष्ट्या आणि घरातलं वातावरण काय बदललं. आता आपल्याकडे पुण्याचे डोंगरे फॅमिली आहे. माझ्या युट्यूबवर जो व्हिडिओ आहे मी तो तुम्हाला शेअर करते. तर त्यांच्या घरामध्ये म्हणजे मॅडमचे हसबंड MBBS डॉक्टर, मुलगा असून MS आहेत आणि दोघेही जण कॅन्सरवर रिसर्च करतात. आणि मॅडमला असा डिसऑर्डर झाला होता की जो डॉक्टर म्हणे की कुठेही ठीक होणार नाही. सगळे टेस्ट झाले होते कॅन्सर पर्यंत. पण आज त्या मॅडम पूर्णपणे बरा झाल्या. व्हिडिओ 3-4 वर्ष जुना आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी 60-70% बरं झालं असं सांगितलं होतं. डोंगरे, माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत आणि मला एक ऑटोमॅन डिसऑर्डर म्हणून एक आहे, म्हणजे ते बॉडी आपल्या शरीराच्या अगेन्स्ट मध्ये काम करतं असं डिसीज मला झालेलं होतं. गेल्या 3 वर्षापासून मला हा त्रास होता. मी सगळे संपूर्ण म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळं घेऊन चुकलेली. सगळ्या डॉक्टरांनी मला हेच सांगितलं, म्हणजे इव्हन मी माझे कॅन्सरचे पण म्हणजे सगळे टेस्ट झालेले माझे, पण सगळं क्लिअर होतं, काहीच नव्हतं. पण त्या डॉक्टरांनी तेच सांगितलं की तुम्हाला हे जन्मभर असंच राहणार आहे. मी अजिबात तिखट खाऊ शकत नव्हती. मी नुसतं गेल्या 1 वर्षापासून नुसतं दूध आणि पोळीच खात होती. पोळी पण म्हणजे अगदी ती अतिशय म्हणजे मिक्सरमधून काढून आणि नुसतं गिळायचं बस. एवढंच होतं माझं. म्हणजे ब्लड पण दातातून यायचं. काळं संपूर्ण म्हणजे तोंड इतकं काळं संपूर्ण आतमधनं असं कोळशासारखं झालेलं होतं. नंतर मी आता हे रेकी सुरू केली. रेकी सुरू केल्यानंतर आता मला 60% रिलीफ आहे. म्हणजे ब्लड जे काळं झालं होतं तोंड ते सुद्धा माझं क्लिअर झालेलं आहे. आणि मी आता नॉर्मली सगळं जेवण करते. तिखट जरूर कमी आहे अजून, पण 60% मला त्याच्यातून फरक पडला. आणि सांगायचा आनंद की मॅडमच्या घरात 3 डॉक्टर आहेत. हो, माझे मुलगा असून सायंटिस्ट आहे दोघं पण कॅन्सरमध्ये रिसर्च करतात ते, आणि माझे मिस्टर पण स्वतःही डॉक्टर आहे. आता बघा, आणि म्हणून नेहमी आम्ही सांगतो की जिथे डॉक्टर म्हणतात अभी पेशंट को दवा की नाही दुवा की जरूरत आहे,
मेडिकल सायन्सने काय म्हटलं होतं की यांचा आजार ठीक होणार नाही. डॉक्टरांच्या घरी 3 डॉक्टर होते, सगळ्या टेस्ट झाल्या होत्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये डॉक्टर होते, त्याच्यामुळे सगळं. आणि आपले जे पुणे IMA चे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजन संचेती सर, ते सुद्धा रेकीची प्रॅक्टिस करतात. आमचा नुकताच जो पुण्याला कार्यक्रम झाला होता मागच्या याच्यात, तर तेव्हा ते सर ऍज अ गेस्ट म्हणून आले होते, चीफ गेस्ट होते त्या कार्यक्रमाला. आणि त्या सरांनी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर केले होते की रेकी आम्ही सुद्धा पेशंटला गरज पडली. आणि विदेशांमध्ये तर आपण बघितलेलंच आहे की हॉस्पिटलमध्ये ही रेकी ऊर्जा वापरली जाते. आणि वारंवार तेच की प्रत्येकाच्या लाईफमध्ये रेकी येत नाही. जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये खरोखर सकारात्मकतेचा बदल करायचा असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये रेकी ऊर्जेचा एंट्री होत असते आणि ती रेकी ऊर्जा तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत असतो. सो आयुष्याला तुम्ही इथपर्यंत आल्यात, मी कंपल्शन माझ्या ह्याच्यात असं नसतं. तुम्ही बरेचशा ह्याच्यात म्हणता की चला 15 मिनिटात ऍडमिशन घेतली तर ठीक, नाही तर तुमचं आयुष्य बदलेल. मी 10 दिवस तुम्हाला, कारण रेकी अशी काही नाही की 90 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला समजू शकेल. ती समजून घेण्यासाठी आपल्याला 10 दिवस लागले की रेकी काय काय करू शकते. त्या अनुभवातनं तुम्ही जीवनात शेवटी तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे तुमच्या जीवनाची. जर माझ्या जीवनात त्या दिवशी त्या मॅडम पर्यंत मी पोहोचली नसती, संगीता पद्मनाभकडे, आणि त्यांनी मला शक्तिपात दिला नसता, मी तिथे थांबली असती, तर आजही आयुष्यात 5,000 रुपये, 1,000 रुपये, आम्हाला कोणी विश्वास नव्हता करत, जेव्हा पगार नव्हता ना कोणाला 1,000 रुपये मागितले तर देत नव्हते. ही एक फायनान्शियल कंडिशन होती. आज लाखो रुपयाचं डोनेशन माझ्याकडनं होतं. जेव्हा तुम्ही चांगल्या कार्यात लागता तर अखंड ब्रह्मांड तुमच्या मदतीला होतं. नुकत्याच आपल्या एक मॅडम होत्या, म्हणजे आपल्या स्टुडंटच आहे, शलाका चौधरी मॅडम, त्या पण क्लासेस घेतात आता. तर त्या जेव्हा माझ्याकडे आल्या ना, तर त्यांची अडचण काय होती, त्यांचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे आणि स्पेशल चाइल्ड असल्यामुळे एका पाळण्यात बसवून त्या घर सांभाळायच्या. कुठलंही करिअर त्या करू शकतील असं नव्हतं. पण आपलं काम घरात, मी एवढ्याशा जागेत बसलेली आहे, पण आज माझ्या अमेरिका, रशिया, दुबई सगळीकडे स्टुडंट आहेत. असा एकही देश नाही की जिथे विद्यार्थी नाही आहेत. एवढ्याशा जागेत नाही, याला जागेला बंधन आहे. एका कोपरा तुमचा घरचा निवडला तरी काम होतं. आणि त्या मॅडमनी त्या पद्धतीला मेहनत केली, नक्की त्यांचे परिश्रम आहे त्यामागे, आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीला पहिला विमान प्रवास करवला आयुष्यात. रेकी तुमचे स्वप्न पूर्ण करते आणि आज त्या मुलाला सांभाळून त्या 1 ते 1.5 लाख रुपये महिना अर्न करत आहे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून. पण लोक आपल्याकडे येणारा 1-1 रुपया हा ब्लेसिंग मधनं येतो. माझ्या म्हणजे आज ज्योती पवार मॅडम जेव्हा आल्या होत्या, आता जागतिक महिला दिनाला त्यांनी मला फोन केला, मॅडम म्हणे थँक्यू, एका महिलेला तुम्ही घडवलं. त्या माझ्याकडे आल्या तेव्हा 25,000 रुपये महिन्याचं स्वप्न घेऊन आल्या होत्या, आज 5 लाख रुपये महिना अर्न करताय. तर मी त्यांचे अचिव्हमेंट पैशाच्या ह्याच्यात नाही, पण एखादी महिला जेव्हा स्वतःच्या घराचं लोन फेडते, स्वतःसाठी काहीतरी करते, तेव्हा सामाजिक लेव्हलवर तिची प्रगती जेव्हा होते ना, पण काय होतं, संधी एकदा येत असते. तर तेव्हा तुम्ही जर मागे पडलात तर आज आपल्याकडे म्हणजे हायएस्ट 82 इयर्सचे सुद्धा स्टुडंट आहे आपले. का बरं? अभी भी कुछ तो भी करना है. म्हणजे मॅडम आम्हाला पैसा नाही कमवायचा आहे. वृद्धाश्रमात जाऊन त्या लोकांचं हिलिंग करतात ते. प्रत्येकाचा उद्देश पैसा नसतो. कुणी रिलेशनशिपला ठीक करायला येतं, कुणी फायनान्शियल कंडिशनसाठी, कुणी आरोग्य सुधारण्यासाठी येतो. रेकी ते औषध आहे ज्याला म्हणतात ना रामबाण इलाज, की तुमच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्याची ताकद आहे. त्याचं उदाहरण मी सांगते की लिटरली मला डॉक्टरांनी, म्हणजे थायरॉइड डिटेक्ट झाला होता, आय वॉज ऍडमिटेड 7 मंथ माझ्या मुलाच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर जेव्हा 7 महिने बेड रेस्ट झाल्यानंतर माझ्या गुडघ्यांमुळे जेव्हा एक्सरे काढले गेले, डॉक्टर म्हणे पूर्ण ऑइल सुकलाय म्हणे, तुम्हाला आयुष्यभर आता खाली जमिनीवर बसताच येणार नाही म्हणे, मांडी तर घालायचीच नाही म्हणे. मी 4 तास क्लास घेते रेग्युलर, 5 तास क्लास घेते, आताही बसलेले मी माझ्या चेअरवर मांडी घालूनच बसलेली आहे. आणि इथून मला 17 वर्ष आधी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे जा, तुमचे गुडघे तुम्ही मांडी घालून बसू शकणार नाही, जमिनीवर बसू शकणार नाही. आणि जो थायरॉइड मला डिटेक्ट झाला होता, डॉक्टरांनी स्वतः माझी गोळी बंद केली. गेल्या 14 वर्षापासून मी कुठलीही थायरॉइडची गोळी घेत नाही. प्रिकॉशन म्हणून वर्षातनं 2दा रिपोर्ट करते. इट इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. काल काल की परवा त्या मॅडमनी सांगितलं की त्यांच्या 29 गोळ्या सुटल्या. 9-10 क्लॉट्स काहीतरी होते, त्या मॅडम बोलल्या. तर विचार करा की इट्स नॉट अ जोक. ही तुमची मानसिकता आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात पुढचं जीवन कसं जगायचंय, तुम्हाला कशा पद्धतीने रेकीच्या प्रॅक्टिस सोबत. आणि मी माझ्या क्लासचा लाईफ टाईम ऍक्सेस देण्याचं कारण काय, पहिली वेळ शिकता शिकता जाते.
मी लाईव्ह सेशन का बरं घेते, किंवा मी पण रेकॉर्डिंग देऊन मोकळं झाली असते. इट इज नॉट पॉसिबल, चला रेकॉर्डिंग बघून घ्या. माझ्याकडे रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आहे, मी तो पण देते, लाईफ टाईमचा लाईव्ह सेशनचा देते. त्याचं कारण काय, की तुम्ही रिपीट करावं. तुमच्या जीवनात आज नंतर 4 वर्षात नंतर नको येऊ, पण एखादी गरज पडली, आय विल बी देअर मदत करण्यासाठी. नाही तर आम्ही लाखो रुपये भरूनही आमच्या हातात कोच लागत नाही, कारण त्यांचे नंबर्सच नसतात आपल्याकडे. ओके, तर आपल्याला या पद्धतीने आपल्या जीवनाला संपूर्ण आनंद आणि सकारात्मकतेच्या ऊर्जांनी परिपूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनाला यशाच्या शिखरांवर चढवायचं आहे. एक सुंदर पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक्सप्रेस करायची आहे, जी तुम्हाला तथास्तु म्हणण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी रेडी आहे. ओके, सो दोज आर रेडी. मी आज सकाळी टाकलेलं आहे ऍडमिशनचं. काही लोकांनी ऍडमिशन घेतलेली आहे. बघा, आता ज्योती मॅडम म्हणतात ऍडमिशन घेतलेले आहेत. ऍक्च्युअली काही ऍडमिशन झालेले आहे आणि बाकी लोकांसाठी तुमच्यासाठी हा मार्ग मोकळा आहे. सो आता तुम्ही सगळे ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहताय तो म्हणजे मनी मंत्र. काय म्हणताय संपदा मॅडम, बोला. मॅम मला एकच बोलायचं होतं की बोला. जसं माझ्या आयुष्य आपण म्हणतो ना की चेंज झालं, असे आपले खूप आहेत. माझी एक फ्रेंड आहे, ती पण सेम माझ्यासारखी असं म्हणजे तिने पण म्हणजे तुम्ही आता जे तथास्तू बोलला ना, पण आम्ही त्या दिवशी चर्चा करत होतो तर तेव्हा म्हटली मॅमच्या तथास्तू मध्ये एवढी शक्ती आहे ना, कारण मॅमला समृद्धी शक्तिपातामध्ये मी बोलले होते की मला ग्रँड मास्टरचं ऍडमिशन घ्यायचंय आणि मला पुढे मास्टर लेवल हे करायची म्हणून. तर तुम्ही तेव्हा बोलला होता की ह्या वर्षात तुम्ही करताल, तथास्तू तथास्तू तथास्तू. आणि तिने ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं मॅम. त्यांनी हँड्रेस केलंय आता गौरी कुतवळ म्हणून. बोला गौरी मॅडम, काय म्हणताय तुम्ही? येस मॅम, खरंच तुमच्या तथास्तू मध्ये ना खूप मोठी शक्ती आहे. म्हणजे मी आता बँकेतून जाऊन आले, मी आज ग्रँड मास्टरची बॅच अटेंड नाही करू शकते, पण मला इतका आनंद होतोय ना, म्हणजे हिलिंगनी म्हणा किंवा सगळ्यांनी. म्हणजे एवढे आमच्या लग्नाला 16 वर्ष झाले. 16 वर्षात मी माझ्या हसबंडला कधी काही गिफ्ट नव्हतं केलं, पण आता मी त्यांना पहिल्यांदा 4 शर्ट माझ्या पैशांनी म्हणजे रेकीच्या हिलिंगनी म्हणा किंवा थोडेसे क्रिस्टल्स आहे ते गिफ्ट केले. आणि आज म्हणजे 3 महिने झाले मॅम, ड्रायव्हरचा पगार मी हिलिंगनी म्हणा किंवा म्हणजे सगळं हिलिंगनीच आपल्या जे रेकीचे आहे, रेकीचे तत्व सगळे पाळून त्याच्याने मी अर्न करून ते आमच्या ड्रायव्हरचा 15,000 रुपये पेमेंट देत आहे मॅम. सगळं तुमच्यामुळे आणि खूप छान. संपदा मॅम मुळे. संपदा मॅम खूप 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 तुमचे तर इतके आभार आहेत ना, कारण की मॅम त्या जर नसल्या असत्या ना माझ्या आयुष्यात तर तुम्ही सुद्धा नसला असतात. म्हणजे माझी जी पहिली यशाची पायरी आहे ना, संपदा मॅमच आहेत. आणि तुम्ही तर आहातच आहात, कारण की तुमच्याशिवाय तर काहीच पॉसिबल नाहीये. आणि समृद्धी शक्तिपातच्या ह्याच्यामध्ये मी फक्त बोलले होते की मॅम मला रेकी शिकायची खूप इच्छा आहे, म्हणजे ग्रँड मास्टर व्हायची. कारण की माझ्या आयुष्यात जसं आनंद निर्माण झालाय ना, तसं मला पण वाटतंय की समोरच्या म्हणजे मी इतकी स्ट्रगल मध्ये होते ना मॅम. जेव्हा पहिल्यांदा तुमचा क्लास केला तेव्हा माझ्याकडे 5,000 तेव्हा 5,000 फी होती. 5,000 सुद्धा भरायला नव्हते, तर 1,000 म्हणजे ती सुद्धा फी माझी संपदा मॅमनी भरली. आणि मग नंतर मी 1,000 करून संपदा मॅमला पैसे दिलेत. म्हणजे सगळं असंच चालू आहे, सगळं म्हणजे इतक्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे पण 1,000 रुपये सुद्धा भरायला नव्हते मॅम. सगळं तुमच्यामुळे आणि त्यांच्यामुळे. म्हणजे मी तुमच्या दोघींना कधीच विसरणार नाही आणि कधी विसरू पण शकत नाही. मी फक्त माध्यम म्हणजे मला आता इतकं बोलायचंय ना मॅम, इतकं बोलायचंय ना, पण खरं म्हणजे शब्दच नाहीयेत. आणि मी त्यांच्याशी परवा दिवशीच बोलता बोलता म्हटलं समृद्धी शक्तिपातामध्ये मी मॅमला म्हणाले होते मॅम मला करायचंय, माझी खूप इच्छा आहे. आणि नंतर मी विसरून गेले होते की मला ऍडमिशन घ्यायचंय. पण जेव्हा तुम्ही बॅच चालू केली ना, तेव्हा कुठून काय माहिती ती एनर्जी आली की हातात 1 रुपया सुद्धा नव्हता मॅम तेव्हा, तरी सुद्धा की म्हटलं नाही आता करायचंय, काही पण होऊ देत, मी कुठूनही पैसे आणेल. आणि रेकीच्या कृपेने ते आले सुद्धा आणि मी ती फी भरली सुद्धा. छान छान, खूप खूप पण छान. ते फी भरायचं माध्यम आहे ना, संपदा मॅमच आहेत. म्हणजे खूप म्हणजे छान. मला बोलायचं म्हणजे हे शब्दच नाहीयेत मॅम. खूप थँक्यू, खूप खूप थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. आरती अधिकार मॅडम, बोला.
मॅडम प्लीज हिलिंग भेटेल का आज? मॅडम लेवल 1 मध्ये कुठे हिलिंग देणार आहे आपण सध्या? नाही मॅडम, मी गाडीवरनं पडली, ते गुडघ्यामध्ये पूर्ण सेप्टिक झालं. कुठे झालंय? गुडघ्यामध्ये. तुम्ही 4:30च्या बॅचला अटेंड करा, तेव्हा हिलिंग देते. ओके, ठीक आहे. चालेल मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. सो रेकी तुम्हाला मागता मागता थकाल, म्हणजे विचार करा की तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएटर बनता. सगळ्यात महत्वाचा उद्देश की या क्लासनुसार की कोणाच्या तरी जीवनामध्ये तू आपल्यामुळे स्माइल येणं याच्यापेक्षा भाग्य काय. म्हणजे आपण तर आनंदी होतोच, पण लोकांच्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण करतो. मुंबईच्याच एक मॅडम आहे, फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला, 60,000 परमनंट पगार, 12 वर्षाची नोकरी झालेली, आणि त्या मॅडम मला म्हणतात की मॅडम मला जॉब सोडायचा आणि या फील्डमध्ये पूर्ण वेळ काम करायचं आहे. विचार करा मला किती भीती वाटली असेल जर या सक्सेस झाल्या नाही. 60,000 पगार भारतामध्ये मजाक नाही आहे, आणि त्याचा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला परमनंट जॉब त्या मॅडमनी सोडला, तेव्हा मलाच थोडंसं टेन्शन आलं होतं. पण टचवूड आज त्या मॅडम 3-3.5 लाख रुपये महिना अर्न करून राहिलेले आहे, आणि आज या महिन्याचा मी त्यांना टास्क दिलेलाच आहे, आणि तो एक मोठा टास्क आहे. तर तुम्ही खरोखर अनेकांच्या चेहऱ्यावर, आणि म्हणून मला सगळ्यात आनंद होतो की जो काही पैसा आपल्या जीवनात येतो तो ब्लेसिंग मधनं येतो. आपण लोकांच्या चेहऱ्यामध्ये आनंद निर्माण करतो. तर आजचा आपला विषय घेऊया मनी मंत्र. किती लोकांना वाटतं की मी एखादा मंत्र सांगेल आणि आर्थिक समृद्धी, जसं आता बघा संपदा मॅडम त्यांच्या हस्बंडला आर्थिक मदत करत आहे, गौरी मॅडमनी पहिल्यांदा हस्बंडला गिफ्ट घेतलं, किंवा शलाका मॅडमनी पहिला विमान टूर केला, आईवडिलांना सोनं गिफ्ट केलं. तर या सगळ्या ज्या गोष्टी घडतात आहे या मॅजिकनी घडत नाही. ही एक प्रॅक्टिस आहे जी 3 महिने तुम्हाला करावी लागते. ही सगळी उदाहरण सेकंड आणि थर्ड लेवलच्या ह्याच्यातनं असतात. पण ऍटलिस्ट कारण काही असो, काही लोकांना नाही जमलं तर एक थोडासा सपोर्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या सपोर्टच्या नुसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते प्रत्यक्ष स्वरूपात तुम्ही करू शकणार आहे. एकच मिनिट. तर मग आता मनी मंत्रासाठी सगळ्यात महत्वाचं आज सगळ्या माझ्या मैत्रिणींनी बंधूंनी एक काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे? सगळ्यात पहिले आता शंका घ्यायचा यात आता काय शंका घ्यायचा मॅम? सॉरी मला तुमचा प्रश्न नाही कळला, तुम्ही हँडल्स करा. मी आज सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पण देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आज काम काय करायचं, तुमची पर्स चेक करायची. विशेष करून माझ्या मैत्रिणींनो, तुमची पर्स अशी उलटी केली आणि झटकलं काय काय पडेल तुम्हालाही माहिती आहे. किती दिवसात तिला एकदम नीट नेटकं नाही केलं. आजपासनं सगळ्यात पहिले पर्स स्वच्छ करायची, आणि दर 8 दिवसांनी ती स्वच्छ करायची. त्या पर्समध्ये ती पर्स फाटकी नसावी, कम पैसे किलो, पण फाटलेली नाही ठेवायची. तुम्हाला माहिती आहे 200 रुपये ते पर्स भेटते, बरोबर आहे, पण ती फाटकी वापरायची नाही. आता 1000 रुपयाची घेतली होती त्यावेळेस, आणि मग आता ती वापरून वापरून खराब झाली तरी वापरत बसायचं नाही. दर महिन्याला, दर 2 महिन्याला, 2-3 महिन्याला 200 रुपयाची पर्स घ्या चालेल, पण फाटकी पर्स वापरायची नाही. पर्समध्ये गचाळ सामान भरून ठेवायचं नाही. मेडिकलचे बिलं, किराणाच्या चिठ्ठ्या, औषधं भरायचे नाही. एखाद्या वेळेस ट्रॅव्हलिंग, एखाद्याला मेडिसिन घ्यायची गरज पडते, तर 1 दिवसासाठी जात आहेत, 1 दिवसाचं मेडिसिन 2 तुम्ही बॉक्सच्या बॉक्स. आता मध्यंतरी मी अहमदाबादला जात होते, ट्रेनमध्ये एक काका भेटले, आणि त्या काकांच्या त्यांनी पर्स त्यांची जी जेंट्सची पर्स असते ना ज्याच्यात पैसे आणि बाकीचं ठेवतात, त्यांनी त्याच्यातनं एवढा गोळ्यांचा बंच काढला. बोले 8 दिन के लिए जा रहे, बोलिये कितने दिन के, महीने भर की. और त्या पर्स मध्ये 8 दिवसासाठी गावाला निघाले होते, महिन्याभराची औषधं. मग कुठली एनर्जी घेऊन चालले ते? औषधांची गरज म्हणजे आजारपण. 1 दिवसाचं औषध ठीक आहे, तुम्हाला 1 दिवसासाठी द्यायचं, 2 दिवसाचं औषध कॅरी करा, पण 8 दिवसासाठी 30 दिवसांचं कॅरी करायची गरज आहे का? तर औषधं जास्ती ठेवायचे नाही, कारण ते आजारपणाचे कारण असतात. सगळ्यांनी तर मेडिसिन फ्री लाईफ हळूहळू रेकीतनं होतं, पण त्याच्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल पण चेंज करावी लागते. तर पहिले पर्समध्ये गचाळ वस्तू ठेवायचं नाही. त्याच्यानंतर तुमचं एटीएम कार्ड, त्याच्यानंतर तुमचे बँकेचे कागद, चेकबुक हे स्वच्छ आणि नीटनेटक्या जागी ठेवायचे आहेत. ठीक आहे, स्वच्छ आणि नीटनेटक्या जागी ठेवायचं आहे. जे तुमचं लॉकर आहे दर 15 दिवसातनं एकदा नीट अँड क्लीन करायचं, तिथे धूळ होऊ द्यायची नाही. तुमच्या प्रॉपर्टीच्या पेजेसची रॅक दर आठवड्यातनं एकदा क्लीन करायची. तुमच्या लॉकरमध्ये बाकीच्या इतर जे तुम्ही वस्तू ठेवता त्या ठेवायच्या नाही. म्हणजे बिनकामाच्या वस्तू ज्या भरून ठेवलेल्या त्या सगळ्या काढायच्या. कुणाचे फोटो बिटो त्याच्यात ठेवायचे नाही.
स्वच्छ आणि नीटनेटकेपणा आर्थिक समृद्धीसाठी महत्वाचा आहे. कारण आपण लक्ष्मीपूजा करतो. लक्ष्मीपूजेला आता जर सांगेल, लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण छान स्वतः तयारी करतो. माता लक्ष्मीचा फोटो जरी पाहिला तरी आपल्याला प्रसन्नता वाटते. मग जर आपल्या ह्याच्यात असलेल्या नोटा पैशाचं उदाहरण आहे, म्हणजे पैशाचं एक्झाम्पल आहे, तर मग तिथे तुम्ही औषध आणि पैसा एकत्र ठेवणं बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणून आणि पर्समध्ये पैसे नीटनेटके, आता बघा मी तुमच्या समोर पर्स उघडली तरी सुद्धा माझ्या पर्समध्ये सगळ्या नोटा या व्यवस्थित अशा अरेंज केलेल्या आहे. फोल्ड केलेल्या नोटा नाही या, व्यवस्थित. तर व्यवस्थित तुम्हाला नोटा अरेंज करून ठेवायच्या आहे पर्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मगाशी सगळे समृद्धी शक्तिपात म्हणतात ना, त्या समृद्धी शक्तिपाताचे असे कार्ड्स असतात. आता अक्षय तृतीयेला तो क्लास आहे आपलावाला, तर त्या क्लासमध्ये आपण आर्थिक समृद्धी जागृत करण्यासाठी 3 दिवसाचं सेशन असतं. 1 दिवस अटुनमेंट असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी, दसरा आणि दिवाळी. एकाच फी मध्ये म्हणजे तिन्ही वेळेस ते होत असतं. तर हे कार्डही जवळ बाळगल्याने, म्हणजे माझ्या पर्समध्येच आहेत ते कार्ड, जवळ बाळगल्याने सुद्धा, आणि युनिव्हर्सल चेक पण. आता आपण लेव्हल 1 मध्ये काय करू शकतो, तर रोज 5 अफर्मेशन असे द्या. मी भाग्यशाली आहे, मी आरोग्य संपन्न आहे. कारण समृद्धी फक्त पैशात नसते. कारण जर आरोग्य संपन्न नसेल तर कमावलेला पैसा दवाखान्यात जाईल. तर मी भाग्यशाली आहे, मी आणि माझं कुटुंब आरोग्य संपन्न आहे. माझ्याजवळ आलिशान बंगला आणि कार आहे. मी माझ्या पैशातनं इतके % चॅरिटी पण करत आहे. जसं मी सांगितलं की मी आता जवळपास 400 मुलांना मी म्हणजे नोटबुक आणि कंपोस्ट पेटी देणार आहे. हे माझं टार्गेट आहे. उद्यापासून आमचं ते कार्य पण चालू होईल. तर या पद्धतीने, आणि त्याला नाव दिलं वर्टेक्सच्या अंतर्गत विद्याशक्ती विद्यार्थी सेवा मिशन. त्या मिशन अंतर्गत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर असं कार्य, म्हणजे थोडंफार डोनेशनचं कार्य देखील तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. थोडंफार डोनेशन हे तुमच्याकडनं झालं पाहिजे, ज्या अंतर्गत तुम्ही लोकांना मदत करू शकाल आर्थिक समृद्धतेसाठी. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर एक शब्द देते, जो तुम्हाला रोज चॅन्ट करायचा आहे. लेफ्ट हँडवर तुम्ही ब्लू पेननी तो लिहायचा आहे. कॅपिटलमध्ये COUNT, काउंट. काउंट म्हणजे काय? मोजणं. एवढे पैसे आले पाहिजे की मोजता मोजता थकले पाहिजे. ठीक आहे. एवढे पैसे आले पाहिजे की मोजता मोजता थकले पाहिजे. COUNT, काउंट. हा शब्दांचा चॅन्टिंग कंटिन्यू करायचं आहे. पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. शक्य त्याला मदत करायची आहे. त्यानंतर एक पॉवरफुल मंत्र, जे मंत्र तुम्ही इथून 3 महिने वापरा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप काही प्रगती दिसेल. किती लोक बार्गेनिंग करतात? भाजीवाला, दूध, मॉलमध्ये बार्गेनिंग 1 रुपयाची होत नाही, पण दूधवाला, भाजीवाला गरजू व्यक्ती आहे, त्याच्यासोबत आपण बार्गेनिंग करतो. करा, काही हरकत नाही. ठीक आहे. एक अमाऊंट ठरवून घ्या. आजच्या नंतर कुणालाही जर तुम्ही पैसे द्याल तर तुम्ही काय करणार आहे? एकच मिनिट, जरा स्कॅनरसाठी मेसेज येऊन राहिले. मी जरा स्कॅनर पाठवून देते. इथे चॅटबॉक्स आपल्यामध्ये टाकते, ज्यांना गरज आहे. बाकीचं तर तिथे दिलेलं आहे. ए बेटा, स्कॅनर टाक बरं ग्रुपवर. हम्म हम्म ओके. सो लेट मी शेअर. चलो. ओके. तर मी ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी स्कॅनर चॅटबॉक्स मध्ये टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यावर पे करून ऍडमिशन कन्फर्म करू शकता. ऍडमिशन केल्यानंतर आपला जो नंबर आहे, जो ग्रुपवर दिलेला आहे, 7350246653, या नंबरवर तुमचं नाव आणि
स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर आजपासून तर बार्गेनिंगचा विषय चालू होता. बार्गेनिंग कशी करायची? चॅरिटी तर करायचीच आहे. ऍटलिस्ट आजपासून जर 100 रुपये कमवत असाल ना, 1 रुपये डोनेशन करू शकतो आपण पर डे. अगर आप 10 रुपये निकालोगे तो महीने के कितने होते? 30 रुपये, सॉरी 300 रुपये. तर 300 रुपयाचं डोनेशन आपण सहज करू शकतो. ज्या परिस्थितीत आपण हे करतो, 300 रुपये भारी नाही आहे. केव्हा एकदम द्यायला 300 रुपये भारी आहे, पण रोजचे 10 रुपये कुणाच्या तरी गरजू व्यक्तीसाठी काढून ठेवा. तर तुम्हाला लिटरली जिथे मी 1000 रुपयासाठी स्ट्रगल करत होती, जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगून ठेवलेलं आहे, सब कुछ करो मेरे डोनेशन के बीच में नाही बोलणे का. मला माहिती आहे की ते किती आवश्यक असतं एखाद्याला मदत करणं, आणि त्याचा रिझल्ट मी माझ्या लाईफमध्ये मल्टिप्लिकेशननी बघते. तर आता एक दिवसाची गंमत सांगते. असेच उन्हाळ्याचे दिवस होते ना, मला अर्जंट काम होतं, मी ऑटोनी वापस यायचं होतं. ऑटोवाल्याला उन्हाळ्याचे दिवस होते आणि बोलले किती घेणार, तर त्यांनी मला एक सर्टन अमाऊंट सांगितला. मी त्याच्यात म्हटलं, त्यांनी मला 100 सांगितले, तर मी त्याला म्हटलं की नाही, इकडे 50 रुपये होतात. मी बार्गेनिंग केलं, कारण तो ऍक्च्युली 50 रिअल प्राइस होता, कारण त्यालाही माहिती होतं. तो रेडी झाला, आम्ही वापस आलो घरपर्यंत, आणि मी त्याच्या हातात एक्स्ट्रा अमाऊंट टाकली आणि त्याला म्हटलं, आज घरी मुलांसाठी आईस्क्रीम नाही तर फळं घेऊन जा. त्याच्या माइंडमध्ये काय होतं, 50 रुपये भेटणार आहे, पण जेव्हा त्याच्या हातात त्याच्या डबल पैसे गेले, आईस्क्रीम नाही तर फळं घेऊन जा. आता रिसेंटली मी नाशिकला गेली आणि जो ड्रायव्हरने आम्हाला नाशिक स्टेशनवर सोडलं, तर त्यांनी आम्हाला सर्टन सांगितलं की मॅडम एवढे 1900 रुपये झालेले आहेत, आणि मी त्याच्या हातात 2500 रुपये ठेवले आणि त्याला म्हटलं की आज घरी मुलांसाठी त्यांच्या आवडीचा खाऊ घेऊन जा. मॅडम एवढे कशाला? ठीक आहे, मी 1900च्या जागी 100 रुपये एक्स्ट्रा ठेवतो, 2500 तुम्ही परत घ्या. म्हटलं नाही सर, तुम्ही असू द्या. आज मी काही खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे काही खूप पैसा अशातला कारण नाही आहे, पण मी ज्या शून्यातनं इथपर्यंत पोहोचलेली आहे, एवढं माहिती आहे, कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जाणार नाहीये. आपण कितीही जगलो, कितीही आलिशान जगलो, ओके, तर सुद्धा 1 रुपयाचा शिक्का पण सोबत जात नाही. मग खाली हात आहे, खाली हात जन्म. जेव्हा बाळ जन्मलेला असतो ना, त्याची मूड बांधलेली असते, जाताना हात रिते व्याज झालेले असतात. कोणीही असा मुठ्ठी बांधून जात नाही, जाताना असंच जावं लागतं. मग जेवढं आपल्याला आवश्यक जीवन जगायचं तेवढं आनंदी जगा, आणि जेवढं करायचंय तेवढं लोककल्याणाचं कार्य करा. हे मला रेकीतनं मिळालं. रेकीत नसती तर मग तेच द्यानं कोणीतरी मदत करायचं. आय वॉज दॅट पर्सन की जे माझ्या भावाला म्हणायची, दादा घरी बसून 5000 रुपये कसे कमवायचे, काहीतरी सांग, कारण बाहेर जाण्याची परिस्थिती नव्हती नोकरीसाठी. घरी बसून कसे अर्न करायचे ते मला सांग. म्हणून तुमचे विचार अमीर यहाँ से हो जाओ पहिले, तर तुम्हाला तो ईश्वर मल्टिपल होईल. तर आता नंतरचा नियम, आता आजपासनं देताना थोडंसं डोनेशन करा. आणि एक महत्वाचा नियम जो मी तुम्हाला मनी मास्टरीचा सांगते, तो म्हणजे कुणालाही पैसे, निसर्गाचा एकच नियम आहे, मल्टिप्लिकेशन आहे की नाही. जमिनीमध्ये एक आंब्याचं बी टाकलं तर ते झाडातनं असंख्य वर्षानुवर्ष आंबे खायला भेटतात. एक गव्हाचं बी पेरलं तर असंख्य मिळतं. एक तर प्रत्येक निसर्गाचा नियम काय, मल्टिप्लिकेशन. मग आपण जर कुणाला, भाजीवाल्याला, दूधवाल्याला, कुणालाही ट्रान्सफर करणार आहे, किंवा जे लोक मला सुद्धा फी पे करतील, त्यांनी काय करायचं, हे पैसे मी यांना देत आहे, यांच्या जीवनात आनंदाचं मल्टिप्लिकेशन करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे तुम्ही जर कुणाला 100 रुपये जरी दिले आणि हे अफर्मेशन दिलं, तर ते तुमच्याकडे काय, कशा पद्धतीने येणार आहे? आपण पैसे देताना अरे खिशातनं गेले असं नाही म्हणायचं. दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट टू अर्न मोर. कारण पैसा लक्ष्मी चंचल असते, ती एका जागी स्थिर ठेवली तर कामाची नसते, ती प्रवाही असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकच अफर्मेशन, हे पैसे मी यांना देत आहे, भले त्याचं नाव माहिती नाही आहे, हे पैसे मी यांना देत आहे, यांच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्या जीवनात परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. असं म्हणून तुम्ही 3 महिने व्यवहार करायला लागा. बघा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीच्या नव्या वाटा निर्माण होतील. पण करताना असं नाही, खरंच असं म्हटल्याने असं काही होतं का, ऐसे नाही. सच्चे दिल से बोलो तो भगवान भी सुनेगा. बरोबर की नाही? तो ईश्वर तथास्तु म्हणायला बसलेला आहे, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच माहिती नाहीये. पण तुम्ही सतत निगेटिव्हिटीचा रडारड करता, म्हणून तुमच्या जीवनात रडायची वेळ येते. आणि म्हणून डिक्लेअर करून टाकायचं, सकाळी उठल्याबरोबर मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी
एव्हरीथिंग आय वॉन्ट, माझ्या जीवनात जे काही आहे ईश्वरा तुझ्यामुळे, सरेंडर टू हिम. जेव्हा तुम्ही त्या ईश्वराला सरेंडर कराल, तो ईश्वराला तुम्ही मागता मागता थकाल, पण तो देता देता थकेल. ओके, तर हा होता आपला आजचा विषय मनी मंत्रा. अभि यू कॅन आस्क मी द क्वेश्चन्स. ओके, चला विचारा प्रश्न. काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, प्रश्न तुमची, उत्तरे माझी. अदरवाईज माझ्याकडनं जर प्रश्नांची उत्तरं घ्यायची असेल तर ऍडमिशन घेण्यासाठी, म्हणजे माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी 3,000 रुपये पे करावे लागतात. ती संधी आज तुम्हाला आहे की तुम्ही या क्लासच्या माध्यमातून आज प्रश्न विचारू शकता. ज्ञानेश्वरी मॅडम, बोला, काय प्रश्न आहे? नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या त्या जुन्या जी पर्स असतात, आपण म्हणजे आता नाही घ्यायचे आपल्याला, तर त्यांचं काय करायचं, कशा द्यायच्या, कोणाला द्यायच्या? हे बघा, एक वस्तू जी आपल्या कामाची नाही आहे ती दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. गिव्ह इट, दुसऱ्यांना देऊन टाका ज्यांना त्याची गरज आहे. ते देऊ शकतो का आपण दुसऱ्याला? ती काही तुमची समृद्धी नाही नेणार आहे. नाही नाही, तशीच देऊ शकतो का? तशी देऊन द्यायची का? देऊन द्यायची ना, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अच्छा अच्छा, ते काही टाकावं त्यात की तशीच द्यायची, खाली द्यायची ना त्यांना? नहीं, 10 रुपए डाल के दे दो, आपके क्षमता अनुसार डाल के दे दो. ठीक है, तेच म्हटलंय. प्रणिता मॅडम. हा बोला प्रणिता मॅडम. हा हॅलो मॅम, आता तुम्ही जे म्हटलं की सेकंड लेवलचं जे आहे ते कंटिन्युअस 21 डेज करायचं आहे. जर समजा कंटिन्युअस मध्ये एखादाच इमर्जन्सी एक दिवस अटेंड नाही करू शकलं, तसं चालतं का मॅम? मॅडम चालतं, म्हणून असं म्हटलं पहिल्या याच्यात काही अडचण आली तर माझा लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे, तुम्ही बॅचेस रिपीट हा. करू शकता. जसं आता मग संपदा मॅडम, नाही, सेकंड आणि थर्ड लेवल साठी म्हणते मॅम मी. हो हो, रिपीट करू शकता बॅच, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि रोजचं रेकॉर्डिंग पण भेटतं. नाही, पण अडचण नाही होत ना की आपल्याला तो पूर्ण कोर्स करताना अडचण नाही होत ना नाही मॅम? नाही नाही नाही, काहीच नाही. सिलेबस वाईज, टॉपिक वाईज असतं ते. अच्छा, नाही कारण आपण शक्तिपात वगैरे करतो त्यावेळेला पर्सनली आपण अटेंड असायला हवं, नेमकं त्याच तो दिवशी पहाटे एखाद्या दिवशी असतो ना, मिस तो झालं. तुम्हाला आधी कळवला जातो ना. अच्छा, तेच मला तो एक कन्फ्युजन होतं मॅम. पहाटे 5 वाजता असतं शक्यतो. आणि अच्छा अच्छा, ठीक आहे ना मॅम, धन्यवाद मॅम. ओके, थँक्यू. मला हा बोला मॅडम, माईक ऑन करा परत. भाग्यश्री मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅम, नमस्कार. नमस्कार. मॅडम, आम्ही जेव्हा आता ही फर्स्ट लेवल केली तर बरोबर आहे, पण पूर्ण क्लासेस तर नाही केले. मग नाही केले तर असं नाही का आम्ही काही मग तुमच्या टच मध्ये नाही राहू शकत का? फर्स्ट लेवलचे क्लास सेकंड लेवल साठी आम्ही जेव्हा आता ऍडमिशन लगेच तर काही घेत नाहीये. फर्स्ट लेवलचे केले, काही क्लास थोडे मिस झाले, बाळा लहान आहे 3 महिन्याचं, तर मग तुमच्या टच मध्ये नाही राहू शकत आम्ही. मॅडम बघा, जी गोष्ट आहे आपली की सेकंड थर्ड लेवल 1 तुम्ही कितीदा रिपीट करा, नेक्स्ट होणार आहे याची तुम्हाला हा, लिंक. मी तेच विचारते. मी जर आता लेवल 1 तुम्ही म्हणजे करू बाळ शकता, लहान असल्यामुळे पण मी सेकंड थर्ड लेवल मध्ये नाही तुम्ही येऊ शकणार. ठीक आहे, माझ्या टच मध्ये राहण्यासाठी युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर आपले व्हिडिओज असतातच. ठीक आहे. मग हा ग्रुप आता क्लोज होऊन जाईल का, की परत मग नाही नाही, याच्यात या आम्हाला ग्रुपवर लाईव्ह येईल करता येईल नेक्स्ट का बॅचची, परत फर्स्ट लेवल साठी? पण आपली नेक्स्ट बॅच हिंदीमध्ये शेड्यूल मध्ये आहे. ठीक आहे. चालेल मॅडम, पण मिळेल का आम्हाला त्याची हो लिंक? हो, येऊ शकता तुम्ही, फ्री बॅच लेवल 1 मध्ये येऊ शकता. अच्छा, ठीक आहे. हा, एकदा ते जॉईन करायचं होतं. ठीक. बाळ लहान आहे, मी ओके, बाकी चालेल. करायचं. श्रुती जोशी मॅडम, चालेल चालेल. श्रुती जोशी, मॅम, मला 4-5 क्वेश्चन आहे. बोला. एक म्हणजे ते 22 मिनिटचं ध्यान आहे ना, त्याचा हे नाही आलं रेकॉर्डिंग ग्रुपवरती. आता सगळं तुम्हाला येऊन जाईल, ही बॅच संपल्यावर सगळं पाठवल्या जाईल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे प्रॅक्टिस रोज करायचे त्याच्यामध्ये पिरियड्स वगैरे काही असेल तर काही इश्यू नाही ना? रेकीच्या याच्यात कुठल्याही अडचणीचा प्रॉब्लेम नाही आहे. उलट तेव्हाच आपल्याला विकनेस येतो, तर जास्ती एनर्जीची गरज असते, जी आपण रेकीतनं भरून काढू शकतो. ओके, ठीक आहे. आणि अजून प्रश्न आहे की जे आपण वॉटर चार्ज वगैरे करतो ते पण सिक्वेन्स मध्ये करायचं का? म्हणजे आता सकाळचा जो सराव आहे तो झाल्यानंतर वॉटर चार्ज करणं अपेक्षित आहे, म्हणजे त्याचा सिक्वेन्स आहे का आधी केलं तरी चालेल? नाही, कधीही करायचं. मी तर सकाळचं माझं पहिलं पाणी चार्ज केलेलं असतं, बाकी दिवसभर जे चार्ज केलेलं पाणी घरात वापरतो आपण तेच पाणी मी पण घेत असते. ओके,
ठीक आहे. आणि जे ह्याचं होतं ना, एक व्हिडिओ तुम्ही पाठवला होता की कोणाचं एखाद्या पॉइंटला पेन होत असेल, जसं की हात आहे, पाठ आहे. काल हम्म. तुम्ही ते प्रात्यक्षिक पण दाखवलं. तर आपण ते असं गवत उपटून टाकतानाचे जे ऍक्शन करतो ना, तर त्यावेळेला मनामध्ये आपण काय म्हणायचं असतं ते नाही व्हॉट समजलं. एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. अच्छा, ओके, ठीक आहे मॅम. आणि अजून एक लास्ट क्वेश्चन की आपण ते ऑरा ऍक्टिव्हेट करतो ना, म्हणजे सकाळी ते 7 चक्रवाला तुम्ही एक पाठवलं होतं, रोज प्रॅक्टिस करायचं. तर त्याच्यामध्ये एक होतं की 1 2 3 4 ची प्रॅक्टिस प्रत्येक वेळेला करायची. ते नाही मला कळलं. 1 2 3 4 म्हणजे तेच 1 ना 2 की जे 3 आपण 4 पाम चक्र हे करतो. पाम चक्राला चार्ज इलन प्रोटेक्ट में हा, पाम पाम चक्रावर. चक्र आणि हा, ह्याच्यावरनं 7 चक्र डोक्यावरनं आणि एक नाभी हार्ट चक्र चक्र आणि आणि नाभीवालं. मकरंद. तेच म्हणजे 1 2 3 4 ना. येस. ओके, ठीक, क्लिअर आहे मॅम सगळे क्वेश्चन. ओके. थँक्यू. मंगल पवार मॅडम. माईक ऑन करा. हा बोला. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्कार. हा, कारण मला पण पूर्ण नाहीये का शिकायची रेकी ग्रँड मास्टरचं, तर त्याच्यासाठी मला टोटल फी किती 6,000 भरायचे ना? ग्रँड मास्टर साठी नाहीये मॅडम. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची मिळून 6,000 फी आहे. हे ओके काय ओके. ग्रँड मास्टर नाहीये आणि हा याच्यात. ना मॅम, ते वेगळं असतंय का? ग्रँड मास्टर माझ्यासारखं कोच आणि ट्रेनर बनण्यासाठी आहे, त्याची फी वेगळी असते. हा, कारण इकडं नाहीये का? नाहीये तर खूप म्हणजे आम्हाला आणखी काहीच नाही, ते हातातच बघून लोक काही विचारतात ना मला, तर मला ते एकदम सांगता सुद्धा येत नाही ना लोकांना. काय आधी म्हणजे तुम्ही हे तुम्ही काय आधी तुम्ही शिकून तर तयार होऊन जा एक मास्टर हीलर म्हणून. हा, तुम्हाला 90 दिवसाची प्रॅक्टिस करणं कळत गरजेचं मला आहे. नाही. त्याच्यानंतर लोकांना एक्सप्लेन करणार ना. म्हणून तेच तर म्हणते, अर्ध ज्याला गगरी चलकत ज्या हा, आपल्या अर्धवट नॉलेजने आपण कुणालाच हे नाही करायचंय. आपण पहिले परिपूर्ण व्हायचं हिलिंग मध्ये, मग ट्रेनरचा विचार करायचा आहे. चालतंय मॅम. आणि हे काय होतं बघा, माझा क्लास नाही का, म्हणजे नेटवर्क बाहेर कधी असलं की क्लास थोडस हे होतंय बघा, मागं पुढं, म्हणजे क्लासला थांबणार. म्हणजे मी इथून आता जिथं क्लास साठी आले का, तिथे इथं माझं ऑफिस आहे आणि इथून माझं एक 4-5 किलोमीटर 18 किलोमीटर वरती गाव आहे माझं. मग तिकडे ते लेकरं बाळ नातवंड डिस्टर्ब करतात, म्हणून मी ह्या क्लास साठी 10 दिवस इथं आले मी, कारण मला पुढचं शिकायचं होतं. मॅम आज एवढी खुशी आहे ना, माझ्याजवळ रुपये पण नव्हता, मला करायचं तर होतं, पण मला आज 6,000 भेटलेत. मी टाकणार आणि क्लास करणार. 1 रुपया पण नाही, लय टेन्शन मध्ये होते मी. चला, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चला, छान. ठीक. ओके, स्वाती मॅडम बोला. हॅलो मॅम. हा बोला. मॅम, आपण पहिली लेवल झाल्यानंतर कसली प्रॅक्टिस न करता लगेच सेकंड थर्ड लेवल जॉईन करायची? त्याचं कारण सांगते प्रॅक्टिस तर मॅडम. करायला लागेल. आता समजा आपल्या क्लासमध्ये आता 205 लोक उपस्थित आहे. ठीक आहे. आता गेल्या 10 दिवस झाले तुम्ही माझ्या एनर्जीशी कनेक्ट आहे. आपण रोज पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो आहे. काही लोकांनी लिहा फाडा जाळाची ऍक्टिव्हिटी चालू पण केली असेल. म्हणजे सांगितलेली प्रॅक्टिस, चक्रा मेडिटेशन वो कुछ तो कर रहे. पण किती दिवसाची आपली कन्सिस्टन्सी राहते? जसं आपण 1 जानेवारी ठरवतो की नाही आता रोज मॉर्निंग वॉकला जाणार, योगा करणार, मग मी माझं असं असं करणार. तर लोकांचे 1 तारखेपासून नियम आहे बरं, जो सर्वे झाला याच्यावर 19 पर्यंत सगळे प्लॅनिंग चौपट झालेले असतात. 90% लोकांचे, 10% लोक प्रॅक्टिसमध्ये उरतात. तर आता या 205 लोक जे आता प्रेझेंट आहे, याच्यापैकी किती लोक वाटतं तुम्हाला प्रॅक्टिसनी करतील? पण जेव्हा, कारण ती स्वजबाबदारी घ्यावी लागेल. आणि सेकंड लेवल नंतर मी काय म्हटलं, मास्टर लेवल नंतरची 90 दिवसांची प्रॅक्टिस. एवढी प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही मला जुळल्यानंतर कराल, तर तुम्ही नक्की परफेक्ट व्हाल. आणि त्याच्यामध्ये त्या 3 महिन्यामध्ये तुमच्या 3दा बॅचेस रिपीट होऊन जातात, तर परफेक्ट कोण बनेल? आणि सेकंड आणि थर्ड लेवल किती दिवसाचं आहे ना 20 दिवस. क्लास? 20 20 20 20 डेज. दिवसाचा. ओके. आणि ऑनलाईनच राहील? ऑनलाईनच राहील. याच पद्धतीने रेग्युलर आपले लाईव्ह सेशन होतील. थँक्यू मॅम. चला, थँक्यू. और किसी को कोई सवाल? सेकंड लेवलची आपली जी बॅच आहे ती चालू होणार आहे सोमवारपासनं 30 तारखेपासनं. टायमिंग 3 ते 4च राहील. ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्यांना नवीन कम्युनिटीमध्ये ऍड केल्या जाईल. त्या कम्युनिटीमध्ये फक्त ज्या स्क्रीनशॉट पाठवताना तुम्हाला तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. त्याच नंबरवरनं मेसेज करा.
जो आम्हाला तुमचा सेव्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे, नाही तर कारण त्याच्यावरच तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस वगैरे मिळेल. तर त्याच नंबरवरनं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा किंवा दुसऱ्याच्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवाल तर तो नंबर सेव्ह करायचा आहे, ऍटलिस्ट तो तरी पाठवा. ठीक है, और किसी का कोई सवाल? शिकवण्याची लँग्वेज मराठी आहे क्लासची. नेक्स्ट बॅच आपली हिंदीची राहणार आहे. नोट्स आपले हिंदीत असतात कारण आपले दोन्ही सेशन चालतात. मराठी लोकांना हिंदी वाचता येतं आणि तसे प्रॅक्टिकली शिकवताना मी तुमच्याशी मराठीतच बोलणार आहे, त्याच्यामुळे ती अडचण नाहीये लँग्वेजची. चल, सो क्लिअर. खालच्या प्रश्नांची उत्तरे दिली जे स्क्रीनवर येत होते. अभी भी लास्ट सवाल, कारण माझा प्रॉमिस असतं इफ एनी क्वेश्चन्स. चिन्मय सर बोला. हा, माईक ऑन करा चिन्मय सर. सर माईक ऑन करा. हा बोला. हॅलो हॅलो मॅडम, मॅडम बोलत मी आहे, बोला. श्रद्धा नलावडे, आपली स्टुडंट, आणि हा माझा मुलगा अच्छा, चिन्मय नलावडे. हा, याच्यासाठी मी आपल्याला जॉईन झाली होती 1.5 वर्षापूर्वी, आणि आज तो करतोय आणि त्याला पुढे करायचंय. खूप छान. काय प्रॉब्लेम तर होता मॅडम 1.5 वर्ष हा, आधी? याचाच प्रॉब्लेम होता, अच्छा, मुलाचाच प्रॉब्लेम होता. त्यासाठी मी आपल्याला जॉईन झाली होती आणि तो त्याचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झाला आणि खूप आज तो स्वतः करतोय आणि त्याला पुढे करायचंय. चला, पण खूप प्रॉब्लेम असा आहे की त्याची नाईट आहे, तर शक्तिपात सकाळी घेते वेळी तो अवेलेबल नसेल. तर कसं करायचं? तो 6 वाजता घरी येतो. सकाळी 6 वाजता. हो, सकाळी 6 वाजता घरी येतो. पण आपण तसं ऍडजस्ट होईल तसं शक्तिपात तर करून टाकू आपण, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. हा, आणि हे सेशन अटेंड करण्यासाठी 3 ते 4 म्हणजे 5 वाजता जातो. तर त्या ह्याच्यामध्ये जर त्याला म्हणजे कसं जमेल तसं तो करणार आहे. नाही, सेशन 3 ते 4च आणि त्या राहतं. हो ना, हो, मग हरकत नाही. तो करणार आहे पुढे आणि तो तुम्हाला जॉईन होतोय. जसं मला व्यवस्थित सगळं खूप छान झालं, खूप छान झालं. आणि तसंच आता ते सगळं बघून तो इम्प्रेस झालाय आणि त्याला करायचंय. नक्की नक्की. आपले आपले आभार. मी फक्त थँक्यू. माध्यम आहे. चला, हो, थँक्यू. नाही, पण खरं सांगू, तुम्ही जे माध्यम आहात ना, ते खूप चांगलं. म्हणजे कसं जे खूप चढ उतार होते ते आता नॉर्मल झालंय सगळं. त्यामुळे खूप छान वाटतंय. चला, ऑल द बेस्ट. अशा आभार आपले. हो, थँक्यू. थँक्यू. नाही, सध्या ऑफिस बंदच आहे. कल्पना मॅडम बोला, अनम्यूट करा. कल्पना चव्हाण. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. रेखी वगैरे खरं तर मी पहिल्यांदाच ऐकते. सहज फेसबुकवरती दिसला आणि मी जॉईन केलं. तर मला तुमचा हा क्लास काही कंटिन्यू पण नाही करता आला जॉबमुळे. नेमकं दुपारी माझं कामावरती असते. युट्यूब वरती मी नंतर जसं जमेल तसं ऐकलं. शक्तिपात आपलं झालं तेव्हा पण माझी नाईट होती, तर मी शक्तिपातला होते, पण थोडंसं मधनं मला डोळे उघडावे लागत होते किंवा एखादा फोन वगैरे आला तर उचलावा लागत होता. तर मग तसं झालेला शक्तिपात म्हणजे व्यवस्थित होऊ शक्तिपात शकतो तुम्हाला परत करावा लागेल जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जर ऍडमिशन घेत असाल. तर जे लोक येतात आणि त्यांचा फर्स्ट लेवलचा शक्तिपात राहून गेलेला आहे, तो मी आधी कम्प्लीट करून देत असते. इथे खाण्यापिण्याचं बंधन नाहीये, नॉनव्हेजचंही बंधन नाही. इकडे खाली एक मेसेज आला, आंघोळीचं बंधन नाहीये, काहीच नाहीये. मन चंगा तो कटवते मी गंगा. बोला कल्पना मॅडम. पण कसं त्यावेळी काय? नाही, तेच विचारायचं होतं फक्त मला, की त्यावेळी थोडंसं डोळे उघडावे वगैरे लागले होते 1-2 वेळामध्येच. शारदाच्या परत एकदा शक्तिपात घ्याल जेव्हा नेक्स्ट टाइम होईल तेव्हा. ओके, चालेल. ओके. राधा सुर्वे मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. मला नमस्कार. आता प्रवास करताना अचानक पाठ दुखायला लागली, तर मग ती रेकी
प्रार्थना करून लगेच ते येऊ शकतात. हा बिलकुल म्हणजे हात दे ठेवून द्यायचे तिथे आणि मग हे करून टाकायचं. ठीक आहे तेवढंच. आणि मग बाकी सगळी प्रार्थना फक्त रेकीची तेवढी प्रार्थना तेवढीच बघा म्हणायची. पण एक लक्षात घ्या, रेकी लेवल 1 ही 10% ऊर्जा आहे. ओके. लेवल 2 मध्ये 40% होते, लेवल 3 मध्ये 100% होते. आपण जेवढेही रिझल्ट डिस्कस केले ते मास्टर लेवलचे आहेत. तर बरोबर. त्याच्यामुळे मी नेहमी जसं म्हणते की पहिलीचा विद्यार्थी 10वीचं प्रॅक्टिस करू शकत नाही, त्या पद्धतीने आपल्याला फरक पडतो. ठीक आहे. थँक्यू. सेकंड लेवल जॉईन करणार आहे मी. ओके चला, स्वागत आहे आपलं. चला, अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? एनी क्वेश्चन? ओके. योगिता मॅडम, तुम्हाला रेखीची प्रॅक्टिस सराव करावा लागेल म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल. ठीक आहे. हा, रेडमी नोट 10s अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, तुम्ही 2-3 दिवसांनी पैसे भरते चालतील का? मॅडम म्हणजे तुम्ही पेमेंट टीमशी झालेलं बोलून नाही घ्या. आमचं. पैसे आपल्याला सोमवारी 12 वाजेपर्यंत हं. कंप्लीट करायचे आहेत. मी घाई कुठल्याच गोष्टीसाठी नसते. सोमवारी. सोमवारी 12 वाजेपर्यंत, कारण 3 वाजता आपली बॅच आहे. बरं. ठीक. ठीक है। ओ सो और कोई क्वेश्चन है किसी का? रोजची प्रॅक्टिस काय करावी आपण त्या दिवशीच घेतलेला आहे. व्हिडिओ बघा. लेवल 1 चे हिंदी बॅचचे डेट यायचे आहेत. लवकरच ग्रुपवर कळवल्या जातील. ओके. सो मे बी आता सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहे. तर आज आपण इथे थांबवू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आज तुम्हाला गुगल रिव्ह्यूची लिंक येईल. तुमचे एक्सपिरियन्स 10 दिवसांचे आहे ते शेअर करा. तुमच्या जीवनामध्ये दिव्यरेखी शक्ती ती नक्कीच मदत करेल आणि जीवनामध्ये संपूर्ण आनंद प्राप्त होईल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.